आणि त्यांना पण सांगणार आहे की अशी अशी हे नुकसान झाले, त्याच्यातनं काय मदत करू शकू आपण ते शेतकऱ्यांना तसंच मार्ग काढू. शेतकरी सांगत आहेत की वेळोवेळी जे पंचनामा आहेत हे पंचनामे वेळोवेळी ज्या वेळेला त्यावेळेस होत नाहीत आणि साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यांना जी मदत आहे ती योग्य वेळेस मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच चिंतित आहे, कारण सलग दुसऱ्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. मला तर कळालं की काल 2 दिवसापासून पंचनामे चालू आहेत. सगळ्यांचे आजपर्यंत नसते झाले, पण ते पुढच्या 1-2 दिवसात होतीलच. दादा, शेतकऱ्यांना काय आश्वस्त करताय? काय व्यथा जे आहेत ते शेतकरी तुमच्याकडे मानतात? शेतकऱ्यांना आणि बारामतीकरांना मी दादांचं प्रिय कुटुंब म्हणून आश्वासन करतो की जसं दादांनी अनेक वर्ष काम केले, सगळ्या शेतकऱ्यांना मदत केली, बारामतीच्या जनतेला मदत केली, तशीच आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षातले नेते, पदाधिकारी, सहकारी, वहिनी, पारदादा सगळेच आम्ही जरा एकत्रित येऊन तसं काय असेल त्यांना सपोर्ट करू आणि नेहमीच त्यांना त्यांच्या दुःखात वेळेत त्यांच्याबरोबर सहभागी राहू. दादा, पोटनिवडणूक लागलेली आहे, कसं बघताय निवडणुकीकडे? बिनविरोध जे आहे ते आव्हान केलं होतं, पण सध्या परिस्थितीत तरी तशी परिस्थिती आज नसताना तुम्ही आपल्याला काय बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम, प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय. आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी म्हणजे अनेक प्रयत्न झाले किंवा लोकांच्या मनात देखील निवडणूक ही बिनविरोध होईल असंच आहे, परंतु कुठेतरी काँग्रेसने काल उमेदवार देणार असं ठरवलेलं आहे. कुठे चर्चा वरिष्ठ पातळीवरती चालू आहे का जेणेकरून ही निवडणूक बिनविरोध? आता मला पण कालच कळालं की काँग्रेस म्हणजे नाही, आधी कळालं की काँग्रेस लढणार आहेत, पण त्यांनी त्यांचे उमेदवार नाही दिले. आज मला कळालं की आज संध्याकाळी देणार आहेत. तर तसे काही खूप घडामोडी होत आहेत. त्याच्या संदर्भात आपले वरिष्ठ नेते त्या लोकांशी बोलतील आणि जर आमची कुठे गरज पडली तर आम्ही पण त्यांना जाऊ. विरोधकांना काय आव्हान मेळावा घेताय का आवाहन करणार? मेळावा नाही, आज आमची बैठक आहे, आमच्याच पक्षाची बैठक आहे. ते आम्हाला काय दादा नसण्यापासून आज ही पहिली बैठक आहे आणि काय आपल्या पदाधिकारी, सहकारी, महाराष्ट्रातलेच काही आपले पक्षातले लोक असतील, त्यांचे काय भावना असतील ते समजून घ्यायला आज ही बैठक ठेवली आहे. माझे काय भावना असतील, मला त्यांच्याशी बोलायचं म्हणून ही बैठक घेतली आहे. दादा, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताय. कोण कोण उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? कोण कोण उमेदवार नेते उपस्थित? आता तरी मला माहिती आहे की भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, सुनील तटकरेजी, प्रफुल्लभाई, सगळेच पक्षातले मोठे नेते असतील, नाही तर सगळेच आमदार वगैरे सगळेच येणार आहेत, तेवढी मला माहिती आहे. मुख्यमंत्री येणार असं देखील आता समजते. त्यांना एक महायुतीतल्या आमचे जवळचे पक्ष आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना ती आवाहन केले. आता तुम्हाला माहिती आहे पारदानाचा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा पण मुख्यमंत्री साहेब होते. तसंच आम्ही एकत्रित सर्वच महायुतीतले म्हणून आम्ही त्यांना तशी विनंती केली. दादा, 2 शेवटचे प्रश्न विचारतो. खरं तर विरोधकांना काय आवाहन कराल? कारण तुम्ही दुसरीकडे म्हणताय की बिनविरोध झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील म्हणतो आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. तुम्ही विरोधकांना काय आवाहन कराल? मी विरोधकांना काहीच आवाहन करणार नाही. दादा असताना आमचे विचार दादांसारखे होते, तेव्हा पण ते बोलायचे. सगळ्यांचा अधिकार असतो निवडणूक लढायची, जर त्यांना लढायची असेल त्यांनी लढावं. पण मला माहिती आहे बारामतीकरांचं प्रेम पूर्ण पवार कुटुंबावर मी आधीपासून बोलत आलोय आणि आता सगळे लोक अजूनही खूप भावनिक आहेत.